चला, तर आज आपण बनवूया मस्तपैकी पिवळे पापड. आम्ही त्याला पिवळे पापड म्हणतो. तुम्ही कोणते म्हणता मला माहीत नाही आहे. त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ आणि उडदाच्या डाळीचा तो पापड आहे, जो हर एक महाराष्ट्रीयन घरी बनतोच. सगळ्यांच्या घरी सगळ्यांना आवडणारा असा तो पापड आहे. सगळ्यात पहिले आपण इथे 2 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. त्या मुगाच्या डाळीला सगळ्यात पहिले स्वच्छपैकी आपण क्लीन केलेलं आहे. एका कपड्यावर घेऊन त्याला घासला, ज्यामुळे त्याच्यामध्ये जे काही घाण टप्पर वगैरे असेल तर निघून जाईल. त्याच्यानंतर आपण जी उडदाची डाळ आहे ती पण 2 किलो घेतलेली आहे. त्याला सगळ्यात पहिले चाळलं, कारण उडदाच्या डाळीमध्ये बरंचसं काही घाण पावडर वगैरे असतो, तर ते चाळून घेतलेलं आहे. आणि नंतर त्याला पण आपण एका कपड्यावर घेऊन स्वच्छपैकी अशी क्लीन केलेली आहे. उडदाच्या डाळीला एकदम क्लीन केल्याच्यानंतर हे सगळं आपण एकदम असं व्यवस्थितपणे क्लीन केलं. यामध्ये जे पण काही घाण वगैरे असेल ती निघून जाईल या क्लिनिंगमध्ये. तर त्याच्यानंतर आपण दोन्हीही डाळ उन्हाला घेतल्या आहेत, सुकवायला टाकलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही डाळ सुकायसाठी मोजून अवघे 10 ते 15 मिनटात ह्या दोन्ही डाळ सुकून गेल्या. कारण ऊन एवढं जास्त आहे, तर काही मतलब डाळ सुकायला काही वेळ नाही लागला. तर आम्ही दोन्ही डाळ मस्तपैकी सुकवून घेतल्या, मी आणि आईनी. आणि अशा प्रकारे आम्ही नंतर ती पूर्ण डाळ एका टोपल्यामध्ये कलेक्ट केली आणि त्यामध्ये आम्ही साबुदाणा टाकला. साबुदाण्यामुळे नाही का पापड व्यवस्थित आपण तेलात टाकलं की फुगतो, त्यामुळे आमच्या इकडे साबुदाणा टाकता. तुमच्या इकडे टाकतात की नाही कमेंट करून सांगा. आणि नंतर आम्ही हे सगळ्यात चक्कीवर दळण्यासाठी घेऊन गेलो. तिथे आम्ही त्या साबुदाणा मतलब डाळीला चक्कीमध्ये टाकलं आणि मस्तपैकी असं बारीक बारीक पावडरमध्ये दळायला ठेवून दिलं. त्या मामांनी पण इतकं छान दळून दिलं की नाही तुम्हाला काय सांगू, की आम्हाला ना चाळून घेण्याची काही गरजच पडली नाही. आणि तुम्ही पण एक लक्षात ठेवा की जर आपण दळायला दिलो ना तर त्याच्यामध्ये डाळ येऊच देऊ नका, कारण डाळ आली ना तर पापड फाटतो. जेवढं बारीक दळण असेल ना तेवढा पापड चांगला आणि लाटायला सोपा जातो. आता आम्ही हा लाटून घेणार नाही आहे, आम्ही हा पापड मशीनवर बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिले सर्व काही जे हे आहे, हा मी डिंकसुद्धा टाकून घेतलेला आहे, कारण डिंक टाकल्याने पण पापड खूप जास्त फुगतो. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये मतलब दळणामध्येच डिंक टाकला. खूप जण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतात. आणि हा सोडा आहे, आम्ही 4 किलोसाठी 200 ग्राम सोडा घेतला. आणि 150 ग्राम आम्ही आपलं मीठ घेतलेलं आहे, खायचं मीठ, जे तुम्ही तुमच्या स्वादनुसार घेऊ. नंतर आम्ही त्यामध्ये मिरे टाकून घेतलेले आहे, मिराची पूड. असं सगळं झाल्याच्या नंतर पूर्ण हे जे आपलं पीठ वगैरे आहे ते रेडी झालेलं आहे, एकदम बारीकपैकी दळून दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सोडा, मिरे आणि जे नमक होतं ते घालून घेतलेलं आहे पूर्ण दळणामधलं पिठामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे. हिंग हा डायजेशनसाठी खूप चांगला असतो, त्यामुळे आम्ही तेवढ्यासाठी 20 ग्राम हिंग घेतला आहे आता. आणि चला आता आपण जाऊया. मी माझ्या मामाच्या गावाला आले होते. माझ्या मामाच्या गावापासून अवघं वॉकिंग डिस्टन्सवरच पापडाची मशीन आहे. आणि त्या मामी इतके छान पापड बनवून पण देतात. तुम्हाला दाखवते, हे बघा. मामीनी सगळ्यात पहिले सर्व जे पीठ आहे तो एकत्र छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे. आम्ही पूर्ण पीठ घरून म्हणजे सगळ्या काही वस्तू टाकून घेतल्या होत्या, त्यामुळे आम्हाला तिथे काही टाकायची गरज पडली नाही. आम्ही सगळ्या वस्तू घरच्याच वापरतो. आम्ही पुडीचा यूज करत नाही. पापडासाठीच्या पुड्या येतात त्या तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी अवघं थोडंसं पाणी त्या पिठामध्ये टाकून नंतर त्यांनी त्या मशीनमध्ये उंडा बनवण्यासाठी घेतलेला आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या मशीनच होत्या. उंडा बनवण्यासाठी पण मशीन होती, पापडसाठी पण मशीन होती. मग छानपैकी त्यांनी उंडा पाडून घेतलेला आहे. अवघं सगळं पीठ त्यांनी त्या मशीनमध्ये टाकलं आणि त्याचा एकदम छानपैकी असा उंडा बनून आला आहे. तुम्ही बघू शकता किती छान उंडा बनून येतो आहे. आणि नंतर त्यांनी त्या उंडा जो पहिल्यांदा बनला होता तो परत एकदा मशीनमधून बारीक असा काढून घेतलेला आहे, कारण जेवढा चांगला उंडा बनेल ना तेवढाच चांगला पापड होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता त्यांनी परत तो बनलेला उंडा परत एकदा मशीनमधून टाकून घेतलेला आहे आणि त्याच्या मस्तपैकी असा उंडा बनवलेला आहे. मी तो उंडा थोडा टेस्ट करून पण बघितला. टेस्टसाठी पण खूप छान झालेला आहे.
मला पापडाचा उंडा खायला आवडतो. आणि हे बघा नंतर त्यांनी नाही का मशीनमध्ये एक छानपैकी बोटी बनवून घेतली आणि त्या रोलरमध्ये टाकून घेतली आणि पुढून बघा तुम्ही की बघू शकता किती पातळ असा पापडाचं मतलब पान बनवून येते आणि पुढे गेल्याच्यानंतर ते कट होते. तुम्हाला जाड जितकं पाहिजे त्यानुसार ते करून देतात. तुम्हाला जास्त थोडं जाड पाहिजे असेल तर जाड होऊन येईल, तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ पापड बनवून येईल. आम्हाला पातळ पाहिजे होता तर मामीने छानपैकी असा पातळ पापड बनवून दिला आहे. आणि हे बघा एकदम छानपैकी त्यांनी पापड असे कलेक्ट करतात आणि खाली एकदम मॅट मस्त टाकलेली होती, त्या मॅटवर ते टाकून देतात. तुम्हाला वाटत असेल हे जे वेस्ट वगैरे आहे हे वेस्ट जाते, तर असं काही नाही आहे. हे जे वेस्ट पडत आहे ना पापडाचे साईड तो परत ते त्या मशीनमध्ये टाकून त्याचेसुद्धा पापड छानपैकी बनवून देतात, ज्यामुळे आपलं काहीही पापड वगैरे वेस्ट होत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता कसे छानपैकी गोल गोल असे पापड बनून येत आहेत. अवघ्या काही तासामध्ये आपले मस्तपैकी पापड रेडी पण होऊन जातात. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आमच्या 4 किलो डाळीपासून तब्बल आमचा 650 पापड बनलेला आहे. आणि एवढा सारा पापड मस्त असं चवीला पण छान झाला होता आणि असा गोल छान तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते की पापड मस्तपैकी हलका फुलका आणि जाडीसाठी पण एकदम छान असा बनलेला आहे. त्याची स्मेल पण एवढी छान येत होती की नाही तुम्हाला काय सांगू. बघा त्याची जाडी पण एकदम व्यवस्थित आहे, मशीनचा पण छान एकदम छान. आणि या सर्वांनी आमचे पापड सुकवण्यासाठी मदत केलेली आहे, कारण मशीनमधून काढल्याच्यानंतर तो पापड लवकर सुकवला गेला नाही ना तर तो एकोणएकाला चिपकतो. पण या सर्वांनी मिळून आम्हाला मदत केली. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. बाय.